कुठे? पडायलेत पावसाचे सरी. अरे मित्रा, पडायलेत पावसाचे सरी. नका बसू घरी, चला राजयोगला जेवणासाठी. अरे काय क्वालिटी, काय क्वांटिटी. बाबा आले कुठून? पुण्यातून. पुण्यातून आले. काय घेतलं जेवणासाठी? मी व्हेज थाळी घेतली. व्हेज थाळी. हां, तर माझ्या तिघा जणांनी नॉनव्हेज थाळी घेतली. नॉनव्हेज थाळी तिघांनी घेतली. हा. तुमच्या व्हेज थाळीमध्ये काय काय आलं तुम्हाला? पनीरची भाजी आहे, पनीर भाजी, शेवभाजी, शेवभाजी, परत दाल तडका, रोटी घ्या, भाकरी घ्या, भाकरी, अनलिमिटेड. अनलिमिटेड. तिथे पण खावा तुमच्या मर्जीने. इंद्रायणी, इंद्रायणी तुपातला गावरान इंद्रायणी राईस. अशी क्वालिटी तुम्हाला कोणच देणार नाही. पुण्यातून आले. खास पावसात भिजून आलेले दिसताय तुम्ही. बर, काय घेतलं जेवणासाठी? चिकन थाळी घेतली. काय काय आलं चिकन थाळीमध्ये? रस्सा, आणि विथ पीस, आळणी, सुक्का आला, आळणी वेगळा, अंडा आणि भाकरी आली. भाकरी घ्या, रोटी घ्या, परोटा घ्या, काही घ्या. गावरान इंद्रायणी राईस. खास तुम्ही कस्टमर साठी खास नॉनव्हेज खवणगिरीसाठी काय इकडे या, एकदा विजिट करा. आणि एक नंबर आळणी सूप आणि तांबडा रस्सा पण बेस्ट चव आणि टॉप नॉच जेवण. फक्त या, व्हिजिट करा, जेवणाचा आनंद घ्या, परत लोकेशनचा आनंद घ्या. तुम्हाला मज्जा येईल, हे माझी गॅरंटी. एकदम मस्त, बेस्ट. पुण्यात तुम्ही राहत असाल, जर तुम्ही सासवडमध्ये फिरायचं लोकेशन ठरवत असाल तर तुम्ही इकडे येऊ शकता. हॉटेल हॉटेल राजो. राजयोगला. राजो